शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफी योजनेवर शिक्कामोर्तब। विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लगेच घोषणा होणार नाही। 80 लाख अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही। महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर। सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। राऊत आक्रमक। तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा। बन यांचं प्रत्युत्तर। बंडखोर अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं समन्स। मुंबईत बैठकीसाठी बोलावलं। भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। संभाजीनगरमधून सत्तारांच्या मुलानं अर्ज भरला। नेत्यांना विचारून बोलण्याचा समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय। मग सत्तार यांनी बोलण्याआधी शिंदेंची परवानगी घेतली होती का? भाजप हे स्लो पॉयझन असल्याच्या सत्तारांच्या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। शिवसेना सोडून पश्चाताप झालेल्यांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा। ठाकरेंच्या नेतृत्वात मागे यावं। अंबादास दानवेंसह संजय राऊत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। समृद्धी महामार्गावर ठाकरेंचे नेते अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट। सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जाताना दोघांमध्ये भेट। राजकीय चर्चांना उधाण। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कालच दानवेंनी केलं होतं वक्तव्य।